नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आता रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत आणि त्या अपडेटनुसारच तुम्हाला सर्वात आधी सविस्तर माहिती देण्याचे काम आपण करत आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासोबतच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती देखील तुम्ही जॉईन करू शकता। तर आज आपण बोलणार आहोत की संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार असल्याची देखील बातमी आता समोर येत आहे। आता हे गिफ्ट नक्की काय असणार आहे, कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये सुरू केली आणि या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये देण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले। त्यानुसार विधेयक प्रसारित होऊन लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आजवर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे मिळून महिलांच्या बँक खात्यावर 7500 रुपये प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत। यामध्ये 2.4 म्हणजेच की जवळपास 2.5 कोटी महिला या पात्र ठरल्या आहेत आणि या 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे देखील जमा करण्यात आले आहेत। आता या योजनेबद्दल मकर संक्रांतीमध्येच महिलांना एक चांगलं, कारण मकर संक्रांती हा एक अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक सण महिलांसाठी मानला जातो आणि या मकर संक्रांती निमित्त महिलांना आता राज्य सरकार पुन्हा एकदा खुश करणार असल्याचे समोर येत आहे आणि याबद्दल आता पावले देखील उचलण्यास सुरुवात झाली आहे। तसेच या योजनेचा जो विभाग आहे म्हणजेच की महिला व बाल विकास विभागाला या अंतर्गत माहिती देखील देण्यात आली आहे आणि त्यानुसार आता काय होणार आहे, तर आता लाडकी बहीण योजनेचे म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती आता खात्रीशीर सूत्रांकडून त्यासोबतच मीडिया रिपोर्टनुसार आम्हाला मिळत आहे। आता तुम्ही म्हणाल की हे 3000 रुपये मिळणार म्हणजे हे बोनस येणार का, किंवा हे जे हप्त्यांच्या व्यतिरिक्त हे पैसे जमा होणार किंवा हे हप्त्याचे पैसे असणार, हे देखील तुमच्या मनात शंका आली असेल। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तर हे हप्त्याचेच पैसे असणार आहेत। याबद्दल डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्यांचे मिळून एकत्रित पैसे जमा करण्याचे देखील राज्य सरकारचे यामध्ये प्रयत्न असू शकतो, अथवा जानेवारी आणि फेब्रुवारी असे 2 महिन्यांचे मिळून म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा ॲडव्हान्स असा तुम्हाला 3000 रुपये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मिळण्याची दाट शक्यता आहे। आता हे पैसे नक्की डिसेंबर आणि जानेवारीचे मिळणार का, की जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळणार, याबद्दल देखील आता राज्य सरकारकडून छाननी सुरू झाली असून यामध्ये आता सर्व पात्र म्हणजेच की ज्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केला आहे अशा देखील महिलांना हे पैसे दिले जाणार असल्याचे देखील संबंधित विभागाकडून खात्रीशीर आपल्यास माहिती देण्यात आली आहे। मग आता तुम्ही म्हणाल की हे 3000 रुपये मिळणार, मग हे 3000 रुपये हप्त्यांच्या व्यतिरिक्त आहेत का, तर अजिबात नाही। हप्त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा बोनस यामध्ये दिला जाणार नाही, कारण हे पैसे जे मिळणार आहेत ते पैसे तुम्हाला हप्त्याचेच पैसे दिले जाणार आहेत। फक्त एका महिन्याचे ॲडव्हान्स पैसे तुम्हाला मिळू शकतात, अथवा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळण्यास लेट होऊ शकतं आणि डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये डायरेक्ट तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे। याबाबतबद्दल तरतूद देखील आता राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे। त्यासोबतच आता सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये 2024 मध्ये विधानसभाची निवडणूक पार पडली आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता हे सुरुवातीचे पहिले अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्येच म्हणजेच की या अधिवेशनामध्ये 1400 कोटी रुपयाचा निधी हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारद्वारे वितरित करण्यात आला आहे। आता राज्य सरकारद्वारे यावेळी 20 विधेयकं मांडली गेली। या 20 विधेयकांमध्ये सुमारे 35,000 कोटींच्या योजनांना राज्य सरकारद्वारे मुख्यमंत्र्यांद्वारे मंजुरी देण्यात आल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले आहे आणि त्यानुसारच आता लाडकी बहीण योजनेसाठी देखील 1400 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत आणि त्यामुळेच पुढचा हप्ता मिळण्यास लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि हा 1400 कोटी रुपयांचा हप्ता आता तुम्हाला येते काही दिवसांमध्ये जमा होऊ शकतो आणि हा हप्ता जर तुम्हाला आता जमा झाला नाही तर मग तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये एका जमा केले जाणार आहेत। मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी असते, त्यामुळे 15 जानेवारी म्हणजेच की 10 ते 15 जानेवारीच्या आसपास हा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाऊ शकतो। परंतु जर 1400 कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे आणि तो जर डिसेंबर महिन्यामध्येच महिलांच्या बँक खात्यावर जर हप्ता जमा करण्यात आला तर मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचा ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला हप्ता दिला जाऊ शकतो, कारण मकर संक्रांतीनिमित्त महिलांना टार्गेट करण्यासाठी, महिलांना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींना आम्ही त्यांची काळजी करतो हे दाखवण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलण्याची दाट शक्यता आहे। कारण आता येत्या काही दिवसांमध्ये महिला व बाल विकास विभाग देखील पुन्हा एकदा एक मंत्र्याकडे जाणार आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा आदिती तटकरे यांचे नाव चर्चेत आहे आणि हे अग्रेसर देखील आहे, कारण आदिती तटकरे यांनी अगदी चांगल्या पद्धतीने महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी पार पाडली होती। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात ही मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे।
आता हे पैसे जमा झाल्याची किंवा ही विधेयक असेल किंवा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर ही अपडेट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला सर्वात आधी सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात आधी मिळतात. म्हणूनच ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.